विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बदलाची मागणी होत होती. त्याबाबतच्या हालचालींनाही वेग आला होता. याआधीचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना 2 वर्षांपूर्वी शिवसेनेचं उपनेतेपद देण्यात आलं. त्यानंतरही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडेच राहिली होती. सध्या या पदासाठी कोल्हापूर शहरातील इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. यानंतर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावर रविकिरण इंगवले यांची निवड झाली. मातोश्रीवरून इंगवले यांच्या निवडीचे आदेश देण्यात आले. तर कोल्हापूर दक्षिण शहर प्रमुखपदी हर्षल सुर्वे, उत्तर विधानसभा प्रमुखपदी विशाल देवकुळे यांची निवड करण्यात आली. मात्र जिल्हाध्यक्षपदासाठी हर्षल सुर्वे यांचा पत्ता कट झाल्यानं पक्षात नाराजी नाट्य सुरू झालंय. सुर्वे यांना मांडणाऱ्या एका गटानं रविकिरण इंगवले यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीला विरोध केला असून यातून पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. इंगवले यांच्या निवडीनंतर सुर्वे यांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांना पदाधिकारी केले त्यांचा इतिहास बघितला तर आजपर्यंत त्यांनी ज्याच्या जवळ गेलेत आणि मैत्रीचा हात पाठीवर ठेवलेला आहे, तर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम त्यांनी केलं. कुठंतरी व्हिडिओ व्हायरल करायचे, फालतू काहीतरी रेकॉर्डिंग एडिट करून व्हायरल करायचं, असल्या प्रवृत्तीच्या माणसासोबत आम्ही काम करणं उचित नाही. म्हणजे आम्ही जे काम केलेलं आहे, शिवसेना तळागाळात वाड्या वस्त्यात फिरून शिवसेनेचा जो विस्तार केलेला आहे, त्या गेल्या अनेक वर्ष आम्ही काम करतोय. मग ऐनवेळी कुठनं तरी बाहेरून फिरून 17 पक्ष फिरून 17 आता पण त्यांना पद मिळत नाही हे लक्षात आल्यावर अन्य पक्षात गेलेलं आहे. तिथल्या पण पक्षप्रमुखांनी त्यांच्यातल्या सांगितलेलं आहे, बाबा आम्ही तुम्हाला पक्षात घेणार नाही. मग अशा व्यक्तीला आमच्या इथं उरावर आणून बसवायचं, हे आम्ही कसं सहन करायचं? आणि आजपर्यंत आम्ही इतकं बोललेलं नव्हतं. जे काय आमची खतखत असायची ते आम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्यासमोर बोललेलं आहे. पण आज जर काय बोललो नाही तर आम्ही असंच आम्हाला गृहीत धरलं जाणार आणि आम्हाला म्हणजे दरवेळी निष्ठावंतालाच बाजूला करण्याचं हे काम हे काही पदाधिकाऱ्यांच्याकडून नेत्यांच्याकडून होत राहील. पक्षाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे आणि रविकिरण इंगवले यांच्यात काही दिवसांपासून अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय. संजय पवार, विजय देवणे यांच्या आंदोलनावेळी रविकिरण इंगवले नसतात, तर रविकिरण इंगवले यांच्या आंदोलनात संजय पवार किंवा विजय देवणे हे सहभागी होत नाहीत. पक्षात आधीच गटबाजी सुरू असताना रविकिरण इंगवले यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी कशी दिली असाही प्रश्न उपस्थित होता. या निवडीनंतर बोलताना इंगवले यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करू अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच माझ्या कार्याला कुणाचीही दृष्ट आणि बाधा लागू नये असा टोलाही त्यांनी लगावलाय. पक्षनिष्ठा जपत पक्षाचा प्रोटोकॉल पाळत सर्वांनाच एकरूप ठेवून सर्व शिवसैनिक हे आपलं शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून एक कुटुंब समजून चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू. परमेश्वर करू की माझ्या या कार्यास कोणाचंही दृष्ट कोणाचंही बाधा न लागता शिवसैनिकांना जो आता नवीन जोश आलेला आहे, एक मरगळ होती शिवसैनिकांच्यात पक्षफुटीनंतर किंवा अन्य स्थितीनंतर, पण ती मरगळ आता पूर्णपणे बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हाभर अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना वाढवू. हर्षल सुर्वे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात कार्यरत आहेत. शिवसेना पक्ष फुटल्यानंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र अचानकपणे त्यांचं नाव मागं पडल्यानं पक्षाचा हा निर्णय सुर्वे यांना चांगलाच जिव्हारी लागलाय. त्यामुळे आता ते वेगळी वाट निवडणार काय याचीही चर्चा सुरू झाली आहे.